मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष एक वर्ष झालं सातत्यपूर्वक आंदोलन वेगवेगळे आंदोलन केले जातात। मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात आलं, नाशिक या ठिकाणी करण्यात आलं, सांगलीमध्ये करण्यात आलं, त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी चॉकलेट आंदोलन करण्यात आलं। त्या ठिकाणी आमच्या मुलांच्यावरती लाठीचार्ज देखील करण्यात आला। एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये असताना त्यावेळेसच तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट झाली, माननीय भरतशेठ गोगावले साहेब यांची भेट झाली आणि त्यावेळेस माननीय त्या खात्याचे जे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा साहेब यांनी त्यावेळेस अधिवेशनाच्या टायमाला चांगल्या योजनेसंदर्भात माहिती देखील त्या ठिकाणी दिली गेली। पण सरकार नुसतं आश्वासन देते पण कृतीमध्ये काही करत नाही। म्हणून पुन्हा एकदा ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी ज्या 10% आरक्षण असेल, 6 लाख रुपये असेल, ह्या नुसतं बतवण्यात आल्या त्या, पण काम मात्र झिरो आहे। म्हणून पुन्हा एकदा श्री संत बागडे व मानवमित्र संघटना व युवा कार्यप्रशिक्षणाच्या माध्यमातून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी दिनांक 25/2/2026 पासून बेमुदत जोपर्यंत अधिवेशन चालू आहे त्या काळामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देतो म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सातत्यपूर्वक सांगितलेलं आहे, ते कुठेतरी पूर्ण व्हावं म्हणून आम्ही पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देतोय। आमची गांभीर्याने दखल घ्यावी, आम्हाला लाठीचार्ज मारला तिथं मारला जाता इथं जीव मारा या भावनेसाठी आम्ही आझाद मैदानावरती आमचा जीव गेला तरी बेहत्तर, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी करून सातत्यपूर्वक जर एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करून सरकार देतो 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 म्हणत असेल आणि तुम्ही जर देण्याची भावना तुमची जर नसेल तर मग आम्हाला आशंका दाखवलं। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सांगितलं गेलं की तुमचा विचार करणं गरजेचं आहे, तुमच्या योजना अडचणीत आहेत। माननीय तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपंचायत असेल, या प्रत्येक ठिकाणी सातत्यपूर्वक सांगितले गेले। मग आम्हाला ह्या मुलांना जिवंत ठेवून ह्या रोजगार मुलांना बेरोजगार करण्याचा सरकारचा काय धाटाच दिसतोय का, हे कुठं दिसत नाही। म्हणून पुन्हा एकदा आझाद मैदानावरती आमची शेवटची आरपारची लढाई, आम्हाला जवळपर्यंत आमची हक्काची भाकर भेटत नाही तोपर्यंत माघारी घेणार नाही। ह्या भूमिकेवरती महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहेत, त्यात मात्र शंका नाही।